माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने काल अटक वॉरंट काढलं। मात्र अजूनही हे वॉरंट मुंबईपर्यंत आणि ज्या लीलावती रुग्णालयात कोकाटे दाखल आहेत तिथपर्यंत पोहोचलेलं नाहीये। कायद्यानुसार कोकाटेंची आमदारकी रद्द झाली पाहिजे, मात्र तसं काहीच झालं नाहीये। उलट त्यांची खाती काढून त्यांना बिनखात्याचा मंत्री म्हणून ठेवण्यात आलंय। त्यामुळे साहजिक प्रश्न उभा राहतो की कोकाटे यांना कोण वाचवतंय। यापूर्वी रमी प्रकरण, शेतकऱ्यांबाबतची वक्तव्य, त्यामुळे कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात आलं होतं। मात्र तेव्हाही त्यांच्याकडचं खातं बदलून त्यांना वाचवण्यात आलं। आताही बिनखात्याचे मंत्री ठेवून त्यांना वाचवायचा प्रयत्न होतोय। असं का होतंय? कोकाटेंना वाचवणं ही अजित पवारांची आणि पर्यायाने फडणवीसांची अपरिहार्यता आहे का? कोकाटेंची अशी काय ताकद आहे की अजित पवारांना बॅकफुटवर यावं लागतंय? याच सगळ्याचं विश्लेषण आज आपण करणार आहोत। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ असतील, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत आणि पुढारी मल्टीमीडिया संपादक पुढारीच्या मृणालिनी नानिवडेकर मॅडम आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला प्रतिभा शिंदे यांच्याकडे जाईन। प्रतिभाताई, माणिकराव कोकाटे आणि वाद हे प्रकरण नवं नाही आणि आता तर गुन्हा दाखल आहे त्यांच्यावरती आणि अजूनही अटक होत नाही, त्यांना मंत्रिपदावरून दूर केलं जात नाही। तुमच्या पक्षाची अशी काय अपरिहार्यता आहे? अशी कुठली अपरिहार्यता नाही। माणिकराव कोकाटेंचं काम ते कृषी मंत्री असताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे अपघात योजनेमध्ये शेतमजुराला सुद्धा घेतलं पाहिजे यासाठीचा प्रस्ताव केलेला होता। अनेक वेगवेगळ्या योजना त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेल्या होत्या। त्याचबरोबरीने ते अल्पसंख्याक मंत्री आणि जेव्हा युवा क्रीडा मंत्री झाले तेव्हा सुद्धा त्यांनी अनेक गोष्टी, जर तुम्ही त्याचे सगळा जर आढावा काढला तर तुमच्या लक्षात येईल, अल्पसंख्याक विभागामध्ये स्वतंत्र पद्धतीनं अल्पसंख्याक महिलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विचार करणं, अगदी नंदुरबार पासून तर गडचिरोली पर्यंतच्या आदिवासी मुलांच्या क्रीडा संदर्भामध्ये क्रीडा संकुल उभं करण्यासाठीचे प्रस्ताव तयार करणं, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे काम करणं, पालकमंत्री नंदुरबारच्या असताना तिथल्या आदिवासींच्या समस्यांना उत्तर देण्यासंदर्भासाठी, त्यांना न्याय देण्यासाठीचं ज्या पद्धतीचं काम माणिकराव कोकाटेंनी केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या याच्यावर कामाच्या आणि त्यांच्या धडाडीच्या वरती शंका घेण्याचं काही एक कारण नाहीये। ते 6 वेळा वेगवेगळ्या याच्यामध्ये आमदार राहिलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांच्यावरती कुठलेही आरोप झालेले नाही। एक चांगला काम करणारा मंत्रिमंडळामधला साथी आणि त्यांच्यावरती जी काही शिक्षा झालेली आहे, त्यांच्यावरती केस नाही तर शिक्षा आता जी झालेली आहे त्याला त्यांनी हायकोर्टामध्ये अपील दाखल केलेलं आहे आणि त्या अपीलाची सुनावणी उद्याच आहे। त्यामुळे त्याच्यावरती काय आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आता आपलं अपील दाखल करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये हायकोर्ट त्यांना नक्की न्याय दिला, आम्हाला विश्वास आहे। आणि म्हणून त्याची वाट आपण बघतोय हायकोर्टाच्या निकालानंतर जी प्रावधानामध्ये। पण म्हणजे तुम्ही अग्री करताय की हे 2 दिवस वाट बघितली जाते? असं नाही वाटलं की जो न्याय राहुल गांधींना लागला की सुरत कोर्टाने निर्णय दिला, त्यांची खासदारकी रद्द केली आणि नंतर त्यांनी कोर्टात अपील करून त्यांची खासदारकी रिइन्स्टेट करण्यात आली, असा न्याय आपल्याला काही यांना लावायचा नाहीये माणिकराव कोकाटेंना, असं म्हणताय तुम्ही? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कुठे असं कधी म्हटलंय की लगेचच एखाद्या व्यक्तीला या झाल्यानंतर, शिक्षा झाल्यानंतर त्यांना हायकोर्टात जाण्याचाही वेळ देऊ नये आणि त्याची आमदारकी खासदारकी रद्द करावी, असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कधीच म्हटलेलं नाहीये आणि ती आमची भूमिका पण नाहीये पक्ष। आमची भूमिका काय आहे, आम्ही जरी युतीमध्ये असलो तरी आमच्या पक्षाची म्हणून काही एक भूमिका आहे आणि ती भूमिका अतिशय स्पष्ट आहे की हायकोर्टामध्ये उद्याचा दिवस वाट बघा, उद्याच्या दिवसामध्ये न्याय त्यांना त्यांच्या बाजूने नाही लागला तर सगळे मार्ग मोकळे आहेत। म्हणजे थोडक्यात सत्तेचा इन्फ्लुएन्स वापरून 2 दिवस वाट बघितली जाते। ठीक आहे आपल्यासोबत म्हणतायत मॅडम, तुम्ही माझ्या तोंडामध्ये शब्द घालताय। तुम्हीच आता म्हणालात ना की 2 दिवस बघा, वाट बघा, न्याय मिळेल। तुम्हीच आता म्हणालात, आम्ही अर्थ काय काढायचा त्याचा? तुम्ही तुमच्या सोयीने अर्थ काढू शकतात, पण आम्ही आता असं म्हणतो आहोत की हायकोर्टामध्ये केस आहे आणि वाट बघा म्हणजे काही होऊ शकतं। हायकोर्ट न्याय दानाची प्रक्रिया नैसर्गिक न्यायाप्रमाणे जे काही न्याय देईल तो आम्हाला मान्य असेल आणि त्याच्याप्रमाणे प्रक्रिया होईल आम्ही म्हणतो आहोत।
बर, ठीक आहे. अवधूत वाघ आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते आहेत. अवधूत वाघजी, आपल्याला राहुल गांधींचं प्रकरण आठवत असेल तर दिल्ली ते सुरत किती अंतर आहे? तेवढं अंतर असताना सुद्धा त्वरित त्यांची खासदारकी रद्द झाली होती. नंतर ती इन्स्टेट झाली, ही वेगळी गोष्ट. सुनील केदार, त्वरित त्यांची आमदारकी रद्द झालेली होती, सदस्यत्व त्यांचं रद्द झालेलं होतं. इथं माणिकराव कोकाटेंना तोच न्याय का लागत नाही? एवढे तुमचे तगडे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे गृहमंत्री आहेत, तरी सुद्धा काय होतंय? घोडा अडतंय कुठे? मला असं वाटतं महाराष्ट्र हे माणिकराव कोकाटेंचं प्रकरण असो किंवा सुनील केदार यांचं प्रकरण असो किंवा राहुल गांधीजींचं प्रकरण असो, कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर कायद्याने असलेल्या कारवाईची योग्य ती कारवाई करण्याची जी जबाबदारी आहे ती त्या त्या विधिमंडळाची तरी असते किंवा संसदेची तरी असते. राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय हा सरकारने घेतला नसून त्यावेळी जो निर्णय आला कोर्टाचा, त्या कोर्टाच्या निर्णयानुसार संसदेतील त्यांचं जे डिपार्टमेंट आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, त्यांनी घेतलेला निर्णय. अशाच प्रकारचा निर्णय हा कोकाटेंच्या बाबतीमध्ये अपेक्षित आहे की नाही, तर त्याचं उत्तर निश्चितपणे आहे असं आहे. परंतु याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की मुख्यमंत्र्यांचा दबाव, तर मुख्यमंत्र्यांचा दबाव असण्याचं काहीच कारण नाहीये. कोकाटेंना पहिल्या खालच्या कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर ते वरच्या कोर्टामध्ये गेले. वरच्या कोर्टामध्ये ती शिक्षा ग्राह्य झाली आणि आता ते त्याची दाद मागण्यासाठी हायकोर्टामध्ये गेलेले. कदाचित हायकोर्टामधनं ते सुप्रीम कोर्टामध्ये जातील आणि जास्तीत जास्त डेफिनेटली कुठचाही माणूस जसा वेळ काढण्याचा प्रयत्न करतो तसा ते वेळ काढण्याचा प्रयत्न करतील आणि ती तशी आपल्या संविधानाने दिलेली, आपल्या कायद्याने दिलेली प्रत्येक माणसाला जी सवलत आहे ती त्यांना पण आहे, तुम्हाला पण आहे, मला पण आहे. परंतु याच्यामध्ये कायदा एका बाजूला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोरल एका बाजूला, लागोपाठ दोन जर न्यायालयाने आपल्याला दोषी ठरवलं असेल तर मला असं वाटतं या ठिकाणी लालकृष्ण अडवाणींचं उदाहरण मला द्यायचं आहे की भारतीय जनता पक्षाच्या लालकृष्ण अडवाणींना जैन डायरीमध्ये फक्त त्यांचं नाव आहे असा आरोप झाला, पुरावा तर झालाच नाही. नुसत्या आरोपावरून त्यांनी गांधीनगरमध्ये आपली जी खासदार म्हणून ते निवडून आले होते त्याची राजीनामा दिला आणि एवढंच नव्हतं, ते म्हणाले जोपर्यंत मला क्लीन चिट मिळत नाही तोपर्यंत मी संसदेची पायरी चढणार नाही. आणि आदरणीय लालकृष्ण अडवाणीजींनी ज्यावेळी त्यांना संपूर्ण क्लीन चिट मिळाली, त्यांच्यावर ते दोषारोप मुक्त झाले, तेव्हा त्यांनी पुन्हा खासदारकीचे इलेक्शन लढवून ते सन्मानाने. पण अवधूत वाघजी, हे उदाहरण आहे सगळ्यांसमोर आणि त्याच्याबद्दल डिनायल कोणाचंही नसेल, पण हाच सेल्फ रायचियसनेस दुसऱ्या थोड्याशा अँगलने फडणवीसांनी का नाही दाखवला? त्यांनी का विधिमंडळ त्यांचं जे ऍडमिन आहे त्यांना विचारलं का नाही की का तुम्ही या बाबतीत कारवाई करत नाही? राज्याचे प्रमुख म्हणवतात ना ते स्वतःला, आम्ही हे राज्य चालवतो असं म्हणवतात ना ते स्वतःला, मुख्यमंत्री आहेत ना ते, गृहमंत्री आहेत ना ते. सरकारवाडा पोलिसांना का त्यांनी जाब नाही विचारला? अटक वॉरंट निघालेला आहे, अजून कारवाई का झालेली नाही? 2 दिवस लागतात नाशिकवरनं वॉरंट इथे यायला, गृहमंत्री म्हणून त्यांनी जाब नको विचारायला? नम्रताजी, पहिली गोष्ट सांगतो की ज्या वेळी हा निकाल आला त्या निकालानंतर ताबडतोब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्याशी बोलून त्यांची सर्व खाती काढून घेतली. आता ते बिन खात्याचे मंत्री आहेत. तशा प्रकारचा मंत्री आहेत, अजून मंत्री आहेत. ताई मला बोलू देत ना, ताई मला बोलू देत, मी संपूर्ण तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर देतो. ते मंत्री आहेतच ना, बिन खात्याचे मंत्री आहेत, मी नाकबूल नाही ना केलं. दुसरा मुद्दा असा आहे की हे तुम्ही कसं ठरवता की त्यांनी जाब विचारला नाही? त्यांनी त्या ऍडमिनिस्ट्रेटर्सना ज्यांनी हे केलं पाहिजे त्यांना जाब विचारलेला आहे, त्यांना डिरेक्शन दिलेली आहे. त्यांच्याकडे काही त्यांच्या अडचणी असतील तर त्या ऍडमिनिस्ट्रेटर्सना ज्यांच्याकडे याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी आहे त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे. कारण यांना काढून टाकण्याची म्हणजे आमदारकी यांची रद्द करण्याची ताकद ही देवेंद्रजी म्हणजे ती शक्ती, ताकद नाही म्हणत मी, शक्ती, कॅपॅसिटी ही मुख्यमंत्र्यांकडे नसते. ती जी असते ते ऍडमिनिस्ट्रेशनकडे असते आणि त्या ऍडमिनिस्ट्रेशनने ती केलं पाहिजे. मला विनंती आहे नम्रताजी की तुम्ही तुमच्या मार्फत, तुमच्या या पुढारी न्यूजच्या मार्फत हे जे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत ज्यांच्याकडे ही शक्ती प्रदान केली आहे त्यांना हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे, रोखठोक विचारला पाहिजे, त्यांची कान उघडणी केली पाहिजे, त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि ते का काम करत नाहीत म्हणून त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही पण राजीनामा द्या. आपण शांत नाही बसलं पाहिजे. आपण सर्वांनी मिळून हे जे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत
त्यांना सुळावर चढवलंच पाहिजे, त्याच्याबद्दल काही दोषच नाहीये, दुमत असण्याचं कारणच नाहीये. परंतु आम्ही केवळ आम्ही आम्ही महाराष्ट्राचे प्रश्न मुख्यमंत्री विचारतोच आहेत आहोत म्हणून आदरणीय देवेंद्रजींना अवधूतवादजी. आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणं काही योग्य नाहीये. आम्ही प्रश्न विचारतोच आहोत. मला प्रश्न पडला की मुख्यमंत्र्यांनी एकदाही का त्याबद्दल प्रश्न विचारला नाही. ठीक आहे, मी पुन्हा येईन आपल्याकडे. हनुमंत पवार आहेत आपल्याकडे. हनुमंत पवारजी, काय या सगळ्या सिनारिओ बद्दल आपली कमेंट? साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये कनिष्ठ न्यायालयाने यांना दोषी ठरवलं होतं आणि 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यांना दिली होती. 10,000 रुपयाचा दंड ठोठावला होता. खरं म्हणजे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादा पवार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर कनिष्ठ न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप सिद्ध झाला म्हणून दिलेली होती. नैतिकतेच्या मुद्द्यावर या दोन्ही मंडळींनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. हरकत नाही, ते कायद्याच्या कसोटीवर बोलत होते. जिल्हा सत्र न्यायालयानं आधीच्या न्यायालयाची शिक्षा तशीच ठेवली. तो गुन्हा सिद्ध झाल्याचं खालच्या न्यायालयाचा जो निकाल होता तोच निकाल कायम ठेवला. जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल आल्यानंतर 1951चा लोकप्रतिनिधित्व कायदा कलम 8 हे तात्काळ लागू होतं आणि त्यांनी राजीनामा देणं, त्यांची आमदारकीसाठी अपात्र ठरवणं हे गरजेचं होतं. आता ते सरकारनं करायचं का विधिमंडळाच्या सचिवालयाने करायचं या तपशिलामध्ये आपण नक्की जाऊया. विधिमंडळाच्या सगळ्या सचिवालयाचे सर्वोच्च प्रमुख म्हणून राहुलजी नार्वेकर असतात. राहुलजी नार्वेकर यांनी 2 पक्ष फुटलेला निर्णय सरकार गेल्यानंतर सुद्धा 6 महिन्याने दिला नव्हता. त्यामुळे विधिमंडळाच्या सचिवालयाकडून काय अपेक्षा ठेवायची या प्रकरणी? तुम्ही कायद्याच्या कसोटीवर कायदेभंग करताय, तुम्ही नैतिकतेच्या कसोटीवर शिक्षा ठोठावलेल्या माणसाला तुम्ही पदावर ठेवताय. बिनखात्याचे मंत्री म्हणताय, कधी वॉरंट यायला म्हणताय, कधी उच्च न्यायालयाचं आम्ही मार्गदर्शन घ्यायलो म्हणताय, कधी सॉलिसिटर जनरल आम्हाला सांगणार आहेत म्हणताय. ऐन केन प्रकारे तुम्हाला त्या माणसाला वाचवायचंय का असा संदेश जातो. शेवटी प्रशासनामध्ये सरकारमध्ये लोकप्रतिनिधित्वाचं जे काही कायद्याचा जो उद्देश आहे तो उद्देश असा आहे की लोकप्रतिनिधींनी कायद्याचं तंतोतंत पालन करणं अपेक्षित आहे. कारण कायदे मंडळाचे ते सदस्य असतात. कायदे करणारे जर कायद्याच्या पळवाटा शोधत असतील, कायदे करणारे जर कायद्याला फट्यावर मारत असतील, कायदे करणारे जर कायद्याचा चुकीचा अर्थ लावत असतील तर एकूण लोकशाही मधल्या कायद्याच्या राज्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. आणि ते प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असताना तथाकथित संस्कारामध्ये पार्टी विथ डिफरन्स म्हणून भाषण केलेले आणि आपलं स्वच्छ चारित्र्य म्हणून मुख्यमंत्री म्हणून मिरवणारे देवेंद्रजी फडणवीस साहेब गप्प आहेत. हा निषेधाचा मुद्दा आहे इथे. बर, मी मृणालिनी मॅमकडे वेगळा मुद्दा घेऊन येईन. मृणालिनी मॅम, या सगळ्यामध्ये कुणाचा दोष आहे? मुख्यमंत्र्यांनी ऍक्ट करावं का? अजित पवार काय करतील? हा सगळा भांडणाचा, राजकीय भांडणाचा मुद्दा आहे. ती भांडणं होत राहतील. याच्यामध्ये एक राजकीय अँगल मला तुमच्याकडनं त्याचं विश्लेषण अपेक्षित आहे. ते म्हणजे माणिकराव कोकाटेंना वारंवार का वाचवलं जातंय? एवढी काय अशी त्यांची ताकद आहे? काय अशी राजकीय अपरिहार्यता आहे सत्ताधाऱ्यांची? सध्या महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ते खरोखरच रसातळाला गेलेलं आहे. या रसातळाला गेलेल्या राजकारणात एक एक मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा होऊन बसलेला आहे. आणि त्या मतदारसंघात ज्याचा वर्चस्व आहे, ज्याच्या हातात सत्ता असू शकते, जो जिंकून येऊ शकतो, त्याला वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्या प्रयत्नाचाच हा भाग आहे. नम्रता, नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा माणिकरावांचा घेतला गेलाच पाहिजे होता. माणिकरावांमध्ये इलेक्टिव्ह मेरिट आहे का? तर आहे. प्रतिभाताई शिंदे म्हणतात त्याप्रमाणे ते अतिशय उत्तम रीतीने खातं चालवतात का? चालवत असतील. पण आता ज्या परिस्थितीत त्यांच्यावर आरोप केला गेलेला आहे तो आरोपाचं कारण देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की गरीब जनतेसाठी राखीव असलेल्या सरकारी सदनिका माणिकराव कोकाटेंनी काहीतरी खोटं प्रतिज्ञापत्र करून स्वतःकडे घेतली असा तो आरोप आहे. प्रचलित राजकीय व्यवस्थेमध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस वाचवायचा प्रयत्न करेल हे सरळ आहे. तरी प्रतिभाताई म्हणतायत की 2 दिवसांनी योग्य तो निर्णय घेतला जाईल, हे त्यातल्या त्यात समाधान आहे. पण हनुमंत पवार जो प्रश्न उपस्थित करतायत की इथे नैतिकतेला काही स्थान असणार आहे की नाही? निवडणुकांना सामोरं जाताना आपल्या सरकारमध्ये एका वेगळ्या पक्षाचा मंत्री भ्रष्टाचाराचे इतके आरोप सहन करत असेल, तर सिद्ध होत असतील, तर त्याला फडणवीसांनी किंवा भारतीय जनता पक्षांनी ठेवू नये याबद्दल काही वेगळं मत असू शकत नाही. आता आपण हेही लक्षात घेऊ की कोएलिशन सरकारच्या काही अपरिहार्यता असतात. कदाचित असंही झालं असेल की फडणवीसांनी स्वतःच्या अधिकारात यांची खाती काढून टाकली असतील. पण जे काय चित्र निर्माण होत आहे ते फारसं समाधानकारक नाही.
माणिकराव कोकाटे निवडून येऊ शकतात म्हणून त्यांना कुठवर वाचवायचं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजून एक मंत्री धनंजय मुंडे, त्यांच्या मतदारसंघामध्ये काय आरोप झाले होते, कसल्या प्रकारचं वातावरण होतं हे आपण पाहिलेलं आहे. ते अचानक जाऊन दिल्लीला म्हणतात की मला मंत्री करा, म्हणजे जी काय माध्यमातून बातमी येते आहे. आज आत्ता एक बातमी समोर आलेली आहे की या पक्षाच्या एका युवा कार्यकर्त्यालाही अटक झालेली आहे. हे काही समाधानकारक चित्र नाही आणि जनतेच्या आशा आकांक्षांची नातं सांगणाऱ्या सरकारनी असल्या गोष्टी पाठीशी घालू नयेत. हे तर अगदी आपल्याला नमूद करावंच लागेल. पुढारी न्यूज म्हणून आपण जी काय भूमिका घ्यायची आहे ती घेऊच, पण राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना सत्ता वाचवण्यासाठी नैतिकता अशी दावणीला बांधायची वेळ येऊ नये. वेळ येत असेल तर कारवाई करावी अशीच आपली अपेक्षा असणार आहे. गरिबांची घरं कशी काय लाटतात आमदार, यांची संपत्ती किती आहे. अगदीच हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. त्याचा तपास ज्या पद्धतीने होतो, तपास काय त्याचा निकालच आलेला आहे आणि माणिकराव कोकाटेंवरती कशा पद्धतीने कारवाई होते हे आता बघायचंय. फक्त आम्ही गेले 24 तास झाले आम्ही वाट बघतोय की नाशिकमधनं पथक निघतंय, पोलिसांचं पथक निघतंय, ते अजून काही निघालेलं आहे अशी अपडेट आपल्याकडे पुढारी न्यूजकडे तरी आलेली नाही, की मुंबईमध्ये पोहोचल्याची अपडेट आपल्याकडे आलेली नाही. ते कधी पोहोचतंय ते आपण बघूया. नाशिकमधनं इतका वेळ चालत यायला तरी लागतो का, हा जरा प्रश्न आहे. ठीक आहे, तो वेगळा मुद्दा. मी प्रतिभाताईंकडे पुन्हा एकदा येते. प्रतिभाताई, एक असं आहे की आता नम्रता अजून एक फक्त मला एक मुद्दा मांडायचा आहे. हा बोला. एकच मुद्दा मला मांडायचा आहे की ठीक आहे, न्यायालयाच्या निर्णयाची वेळ येईपर्यंत वाचवलं जाईल, ठीक आहे. विरोधी पक्ष तरी काय करतायत. पार्थ पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप झाले आहेत. हिवाळी अधिवेशन झालं, या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी पार्थ पवार हा विषय उचललाच कसा नाही. हनुमंतजींसारखे लोक तळमळीने बोलतायत, पक्ष वाढवायचं काम करतायत, पण आमदार काय करतायत. खरंय, विरोधक म्हणून त्यांची काही भूमिका आहे की नाही या विषयावर. नाही अगदीच. आणि आपण आता अंजली दमानी यांनी हे काम करायचंय. नाही अगदीच. आणि आता जर आपण नैतिकतेबद्दल बोलतच असू तर मला प्रतिभाताईंना तोच प्रश्न विचारायचा आहे की प्रतिभाताई, एवढे गंभीर आरोप होत आहेत आणि साध्या सरळ भाषेत सांगायचं तर गरिबांची घरं लाटली असं आपल्या 6 वेळा आमदार असलेल्या एका ज्येष्ठ नेत्यावरती ज्या वेळेला आरोप होतो, निवडणुका तोंडावर आहेत, अपरिहार्यता पक्षाच्या इमेजची समजू शकतो, पण त्याची दुसरी बाजू सुद्धा आहे ना की अशा मंत्र्याला आरोप सिद्ध होईपर्यंत आम्ही पदापासून दूर ठेवलेलं आहे. ही दुसरी बाजू सुद्धा तुम्ही त्यामध्ये लावून धरू शकता का. हा नैतिकतेची पायरी चढायला राष्ट्रवादी काँग्रेस घाबरतंय का. माणिकराव कोकाटेंनी जेव्हा ती सदनिका घेतली 1989 ते 1994 या काळामध्ये ते आमदार लोकप्रतिनिधी नव्हते. त्यांची 25 एकर जमीन संयुक्त कुटुंबामध्ये होती आणि त्याच्यामध्ये एकत्र 5 कुटुंब होते. आणि त्या काळामध्ये त्यांनी 30,000 उत्पन्नाचं आतलं त्यांनी देऊन त्यांचं उत्पन्न होतं आणि म्हणून त्यांनी ती सदनिका घेतली होती. त्यामुळे तुम्ही जो आरोप करतायत पहिल्यांदा की ते लोकप्रतिनिधी असताना त्यांनी गरिबांची घरं लुटली वगैरे, तो आरोपाला तेवढंच तथ्य नाहीये. तुम्हाला मी आता ह्या प्रकरणातली दुसरी बाजू सुद्धा सांगते. हे सगळं उघड कुठे झालंय. हे सगळं उघड तिथे झालं ज्या वेळेला माणिकराव कोकाटेंनी त्यावेळी शस्त्र परवान्यासाठी अर्ज दाखल केला होता. शस्त्र परवान्यासाठी अर्ज दाखल करताना त्यांनी आपलं काही लाख रुपये त्यामध्ये उत्पन्न दाखवलेलं होतं. आमची एवढी जमीन आहे, एवढा ऊस निघतो, त्याची कॅश इकडून तिकडे न्यावी लागते, त्यासाठी आम्हाला हा शस्त्र परवाना हवा आहे. आणि त्याच्यामधलं सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी मॅटरमुळे ज्याच्यामध्ये दिघोळींनी तक्रार केलेली होती आणि त्यानंतर महसूल खात्याने ही तक्रार केली आहे. तक्रारदार बाकी कुणी नाहीये, तत्कालीन सरकार आहे. मी हे सगळं वाचलेलं आहे आणि मी तेच आपल्याला सांगू इच्छिते की आता ही सगळं प्रकरण न्यायालयीन आहे. हायकोर्टामध्ये त्याची उद्याच्या दिवशी सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे ते कशाच्या आधारावरती बोललं जात आहे आणि काय आहे याची सगळी काही अफिडेव्हिट त्यांनी हायकोर्टामध्ये सबमिट केलेलं आहे. त्यामुळे मला याच्यावर आत्ता बोलता येणार नाही, पण उद्याच्या निकालानंतर आपण याच्यावरती नक्की बोलूया. ठीक आहे. अवधूत वाघजी, हाच प्रश्न आपण नैतिकतेबद्दल जर बोलत असू, लालकृष्ण अडवाणींसारखं तुम्ही उदाहरण देता आणि तो पायंडा आहे तुमच्या पक्षाचा म्हटल्यानंतर इथे नैतिकतेची पायरी चढायची हिंमत का दाखवली जात नाही. मुद्दा नंबर 1, माणिकराव कोकाटे काय आमच्या पक्षाचे मंत्री नाहीयेत. अहो, मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत, गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत, राज्याचे प्रमुख म्हणून काही नैतिक जबाबदारी असते की तुमच्या सरकारमध्ये आहेत ना अवधूतजी, सरकारमध्ये आहेत.
बोलू का? बोललात तर बोलायला. बोला. तसे तुम्ही बोला, बोला. भारतीय जनता पक्षाचे ते मंत्री नाहीत, भारतीय जनता पक्षाचे ते आमदार नाहीत. इकडे एक संयुक्त मंत्रिमंडळ आहे, 3 पक्षांचं मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे नैतिकता वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित नाहीयेत. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, आता आमचे मित्र हनुमंत पवार खूप छान बोलतात ते आणि चांगली बाजू मांडतात. जरी पडकी बाजू असली तरी छान मांडतात. तर नैतिकतेबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा त्यांचं सरकार होतं त्यावेळी नवाब मलिक असू देत, अनिल देशमुख असू देत किंवा अगदी छगन भुजबळ असू देत, हे तिघं मंत्री ज्यावेळी तुरुंगामध्ये होते त्यावेळी त्यांचं मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नव्हता. तुरुंगामध्ये 1-1, 1.5 वर्ष असूनही तुरुंगामधून त्या लोकांनी खातं चालवलं. त्यावेळी नैतिकता कुठे गेली? तर त्याच्यामुळे आता आपण फक्त कायदे संबंधामध्ये बोलूया आणि नैतिकता या विषयावर हा चावून चोथा झालेल्या विषयाला पुन्हा पुन्हा बोलण्यामध्ये काही अर्थ नाहीये. तुम्ही मला 2 गोष्टी सांगणार, मी तुम्हाला गोष्ट सांगणार. त्यामुळे नैतिकचे तर धडे आता कोणी कोणाला द्यावे हाच एक प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात मुख्य असं भाजपने आहे, आपलं पार्टी विथ डिफरन्स हे बिरुदावली बांधून ठेवलेली आहे कपाटामध्ये. मी तुम्हाला पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलं भारतीय जनता पक्षाचा हा प्रश्नच नाहीये. माणिकराव कोकाटे भारतीय जनता पक्षाचे आमदार नाहीत, मंत्री नाहीयेत. एका संयुक्त मंत्रिमंडळामधील ते मंत्री आहेत आणि त्यांची निवड अजितदादा पवार यांनी केलेली आहे. त्यामुळे अजितदादा पवारांनी त्या संबंधीचा निर्णय घेतला पाहिजे असं माझ्या पक्षाचं मत आहे. दुसरी गोष्ट, आम्ही कुठच्याही प्रकारे जे विधिमंडळाचे जे कार्यकारी आहेत त्यांना कुठच्याही प्रकारे अडवलं नाही, त्यांच्यावर कुठच्याही प्रकारचा दबाव नाहीये, पोलिसांवर कुठच्याही प्रकारचा दबाव नाहीये. माणिकराव कोकाटे आता लीलावती हॉस्पिटलमध्ये गेले. ही एक नेहमीची पद्धत असते की कुठचाही आरोपी किंवा काय हा तात्पुरती रिलीफ मिळण्यासाठी छातीमध्ये दुखतं, पोटामध्ये दुखतं, डोक्यामध्ये दुखतं करून जातात. कालपर्यंत व्यवस्थित असलेले माणिकराव कोकाटे आता अचानक लीलावतीमध्ये जातात. याच्या मागे काय आहे हे सांगण्याची गरज नसते, सर्वांना सर्व माहिती असतं. अगदी. आणि कोर्ट सुद्धा त्याला बळी पडलेलं नाहीये, कोर्टाने सुद्धा त्याचा अटक वॉरंट काढलेला आहे. अगदी तुम्ही म्हणताय तो मुद्दा आहे. अगदी. हनुमंत पवारांना काय मुद्दा मांडायचा आहे? 1 मिनिट, अर्ध्या मिनिटात संपवतो. मुद्दा पूर्ण करा. अवधूत वाघजी मुद्दा पूर्ण करा, मग मी हनुमंत पवार यांच्याकडे. भारतीय जनता पक्षाचा कोणालाही याच्यामध्ये पाठी घालण्याचा प्रयत्न नाही, विषय नाहीये. भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व कायद्याने चालणार आहे आणि कायद्याने जे होईल ते आम्हाला मान्य असेल. पण म्हणजे छोटासा प्रश्न याला धरून धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागणं गंभीर आरोप. आता मंत्रीपद जाण्याची वेळ येते माणिकराव कोकाटेंची, अतिशय गंभीर आरोप. नाचक्की सरकारची होते हो, नाचक्की अजित पवारांची होत नाही. तुम्ही कितीही हात बाजूला काढले तरी तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असलेल्या सरकारची नाचक्की होतीये. अवधूत वाघजी थोडक्यात. तरी 82% जागा आमच्या निवडून येतात, 52% लोक आम्हाला मतं देतात. याचाच अर्थ लोकांना सगळं कळतं. तुम्ही आणि विरोधकांनी कितीही ओरड मारली तरी भारतीय जनता पक्षावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या लोकांची श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना आजही 62%हून अधिक लोक पसंती देतात. लोकांचा पूर्ण विश्वास यावर आहे. राज्य चालवत असताना असे प्रसंग येत राहतात. अशा श्रद्धा की टेकन फॉर ग्रँटेड ह्याचं भाषांतर हे निकालाच्या दिवशीच होतं. श्रद्धा की टेकन फॉर ग्रँटेड ह्याचं भाषांतर निकालाच्या दिवशीच होतं. आपण बघूया ते. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तुमच्या पक्षाची भूमिका तुम्ही मांडलेली आहे, आदर आहे त्याचा. हनुमंत पवार. अवधूत वाघ साहेबांनी काँग्रेसच्या काळामध्ये मंत्र्यांवर तुरुंगामध्ये होते त्यावेळेस नैतिकता कुठे गेली होती असा प्रश्न विचारला आणि 2-4 नावं सांगितली. मला स्पष्ट त्यांचा या आरोपाचा नकार करायचा आहे. वस्तुस्थिती तशी नाही. तपास यंत्रणांनी आरोपपत्र दाखल करायच्या अगोदर चौकशी करण्याच्या नावाखाली या मंत्र्याचा छळ केला होता आणि कस्टडीमध्ये ठेवलेलं होतं. न्यायालयाने शिक्षा दिली, 2 वर्षाची शिक्षा दिली आणि तरी आम्ही मंत्रिमंडळात ठेवलंय कोणाला, तरी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमदार खासदार पदी कोणाला ठेवलंय. एक उदाहरण दाखवा, मी अवधूतजी राजकारण सोडतो. 2 गोष्टीची सरळ मिसळ करू नका. 1, 2 आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या प्रतिभाताईंनी सांगितलं की हायकोर्टामध्ये प्रकरण आहे. प्रकरण हायकोर्टामध्ये बिलकुल नाही. अटक वॉरंट निघालेला आहे. हायकोर्टामध्ये जाण्याच्या प्रयत्नामध्ये हे आरोपी आहेत ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालाय. हे जायच्या प्रयत्नात आहेत. कोर्टाने अजून ऍडमिट करून घेतलेलं नाही, कुठलीही सुनावणी लावलेली नाही. माध्यमांमध्ये चुकीची माहिती जायला नको म्हणून मी ते सांगतो. आणि तिसरा मुद्दा, शुक्रवारी सुनावणी आहे त्याची, उद्या सुनावणी आहे. ऍडमिट करून घेऊन शुक्रवारी म्हणजे उद्या सुनावणी आहे. मी ऐका, सरकारनं मार्गदर्शन मागितलेलं आहे, ते ऍडमिटला घेतलंय. अटक वॉरंट निघालेल्या माणसाला जिल्हा न्यायालयाच्या हायकोर्ट सुनावणीला घेत नाही.
त्यांचं हायकोर्टानं ऐकून घेतलेलं नाही. सरकार मार्गदर्शनासाठी हायकोर्टामध्ये गेलंय आणि सरकारला गाईडलाईन देण्यासाठी हायकोर्ट उद्या बोलणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कोकाट्यांना अटक करण्यापासून कोकाट्यांचं लोकप्रतिनिधित्व घालवण्यामध्ये कुठलीही हायकोर्टाची अडचण नाही. शेवट करतो की अवधूत वाघ साहेबांनी सांगितलं की आम्हाला मतदान पडतं, इतकी टक्के लोक आम्हाला मतदान देतात, विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी काय फरक पडत नाही. समजा तुम्ही निवडून आले, तुमचे आमदार आले, तुमचे सत्ता आले, मग न्यायालय गुंडाळून ठेवायचं, पोलीस यंत्रणा गुंडाळून ठेवायची. त्यामुळे तुम्ही सत्तेत येता म्हणजे तुम्ही कुठल्याही तपास यंत्रणेला आणि न्याय व्यवस्थेला तुम्ही फाट्यावर मारणार. असा जर तुम्ही अर्थ सत्तेचा घेणार असाल तर मग अर्थच उरणार नाही लोकशाहीला. ठीक आहे, मृणालिनी मॅम, शेवटची कॉमेंट. मिनिटभर आहे माझ्याकडे. हे कुठच्या दिशेने चाललंय हे सगळं आणि आता पुढे काय? अगदी सरळ सरळ आहे. आपल्या या चर्चेतच त्याचं उत्तर दडलेलं आहे. सरकारने न्यायालयाला निर्देश मागितले आहेत. म्हणजे हे जे काय एकतेचं राजकारण आहे, कोएलिशन पॉलिटिक्स आहे, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला ही बाजू स्वतःच निर्णय घेऊन कमकुवत करायची नाही. तर न्यायालयाचा आदेश आला तर उद्या त्यांचं मंत्रिपदही जाईल. प्रतिभाताई या कार्यकर्त्या आहेत, त्यांनी अत्यंत उत्तमरित्या बाजू मांडली. पण प्रतिभाताई, राजकारणातली ही जी बजबज पुरी झाली आहे, मी आत्ता या क्षणी सांगते की माणिकराव कोकाटे लोकप्रिय आहेत, उत्तम निर्णय घेतात, पण नैतिकतेचा अंकुश सगळ्याच पक्षांनी बाळगायची गरज आहे. तो बाळगायला जनतेने पण त्यांना बाध्य करणं आवश्यक आहे. पण म्हणजे थोडक्यात याचं भाषांतर असं करायचं का की उद्याच्या कोर्टाचा हायकोर्टामध्ये जे काय घडतंय तोपर्यंत तरी अटक टळलेली असा याचा दडलेला अर्थ समजायचा का मृणालिनी मॅम? आत्ताच्या क्षणाला आपण असं म्हणू शकतो, कारण खरंच तुम्ही म्हणालात तसं नाशिकहून इथपर्यंत यायला काही एवढा वेळ लागत नाही. कोणत्याही सरकारची भूमिका आपल्या मंत्र्याला वाचवणं हीच असते, ती अयोग्य असते, पण त्या भूमिकेनुसारच हे चालू आहे. आणि नैतिकता भारतीय राजकारणातनं संपतेय याचं हे एक अतिशय वाईट उदाहरण आलेलं आहे. कधी या पक्षाचे जात्यात असतात तर कधी त्या पक्षाचे सुपात असतात. ठीक आहे, जात्यात आणि सुपात हा न्याय सगळीकडे लागू असतो. मला माहिती आहे बऱ्याच जणांनी यावरती आणखीन काही मुद्द्यांवर बोलायचं आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आपण इतर कुणाकडे जाऊ शकत नाही. पण एक जसं मृणालिनी मॅमनी आज सांगितलं की काही जण जात्यात असतात, पुढचे काही सुपात असतात, हे विसरून कुणाला चालणार नाही. आज या मुद्द्यावरून उद्या पलीकडच्या बाजूने सुद्धा तशीच परिस्थिती असू शकते. वेळ बदलायला वेळ लागत नाही. ग्रँटेड घ्यायचं की श्रद्धा असणार आहे, नैतिकता अनैतिकता या सगळ्या गोष्टी आता निकालाच्या दिवशी ठरत असतात. अर्थात काय निकालाच्या दिवशी दिसेल हे आपल्याला दिसेलच, मात्र तोपर्यंत नैतिकता खरंच पाळायची की ती बासनात बांधून ठेवायची हे आता राजकीय पक्ष काय ठरवतात हे आपल्याला बघायला लागेल. चर्चेसाठी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.